वटपौर्णिमेचं वाण द्यायला आले होते. म्हणूनच बाळूला मसाले भात करायला सांगितलंय. नाही, मला वाटतच होतं एखादी सवाशीण उपवासाचं पारणं फेडायला घरी येईल म्हणून. अगं बाई, अहो ललिताबाई, हा वटपौर्णिमेचा उपवास आहे, करवा चौथ नव्हे. तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. तुम्ही आजच सोडणार का काय? अहो आजी, त्यांनी उपवास केलाच नाहीये. हो बाई, बरं झालं ना उपवास नाही केला ते. आजी, अगं आईंना बीपीचा त्रास आहे आणि त्यांनी उपवास केला असताना तर मी रागवले असते त्यांच्यावर. बघितलं ना ललिताबाई, तुमच्या धाकट्या सुनेला तुमची किती काळजी आहे ती. तरी सुद्धा सारखं आपलं तिथं हेच. आईंनी नाश्ता केला असेल की नाही, आईंनी औषधं घेतली असतील की नाही. आजी, काही विचारू नका हो बाई. बाळू, हा, सामान ठेवलेलं दिसत नाही का तुला? हो हो ठेवतो. मग उभा कायच नुसता? आनंदी, दरवेळेला माहेरून येताना एवढ्या बॅग आणायची गरज नाही. आई बाबांना आता सांग, म्हणावं आता गिफ्ट देणं थांबवा. नाही, अगदी बरोबर बोलला तो माधवराव तुम्ही. हो, मी सुद्धा वसंताला तेच म्हणाले. सारख्या सारख्या गिफ्ट घ्यायला जागीरदार म्हणजे काय कोडगे वाटले का तुला? पण वसंतानी माझं ऐक आणि मग गिफ्ट ठेवल्या घरी. हो का? नाही, ती दुसरी बॅग अहो, त्यातली एक बॅग माझी पण आहे. मी राहायलाच आले ना इथं. वा, आई काय झालं? नाही, मी आल्याचा आनंद झालेला दिसत नाहीये तुम्हाला. नाही, तसं नाहीये. इथनं कुठल्या कारणाने घराबाहेर पडली होतीस हे माहितीये ना तुला? मला फक्त एवढंच म्हणायचं की आई, अहो ठीक आहे आई, माफी मागायची आहे ना, मागेन मी माफी. तर माझी नाही, विम्मेची सुद्धा. तिच्या मुलीचं लग्न मोडलंय. सगळ्यांसमोर तिचा अपमान झाला. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला.
मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?